काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल? माळशिरसचं मैदान जिथं आपण 1 नंबर केलेलं आहे, आज हिंद केसरीचा आपण किताब पटकावलेला आहे. हेच एक मैदान आपल्याला हुलकावणी देत होतं 3 वर्ष, पण ते मैदान या वर्षी गावलं आपल्याला. म्हणजे 3 वर्ष हुलकावणी देत होती म्हणजे नक्की काय विषय? नाही, पहिल्या वर्षी आपण माळशिरसला पळायला आलो त्यावेळेस आपण सेमीला मार खाल्ला होता. मागच्या वर्षी राहिलो पण 5 नंबर झाला बरोबर पाहिजे बरोबर. पण ह्या वर्षी ठरवलंच होतं, प्रत्येकाची इच्छा होती की ह्या वर्षी करायचं तर करायचंच. या जोडीबद्दल काय सांगाल? चिक्या आणि गाडीच बकासूर पळते, बद्दल? जुटून नरमादी गाडी पळते, कुठला बैल कुणाला जास्त वडायला लागत नाही, त्रास देत नाही एकमेकांना कोणीच, त्यामुळे गाडीच पळते आपली पहिल्यापासून. आता आपला बकासूर 11 वेळा हिंद केसरी झालेला आहे. काही बैलांना 1 वेळा हिंद केसरी होणं सुद्धा पॉसिबल नाही, तर आपण एक मोठा असा रेकॉर्ड केलेला आहे. कदाचित तो कोणी तोडूच शकत नाही असं. नाही, मला नाही वाटत. जोपर्यंत ही आत्ताची आमची पिढी आहे तोपर्यंत आमच्या बैलाचा रेकॉर्ड कोण मोडत आम्हाला वाटत नाही. जर मोडलं तर आम्हाला अभिमानच आहे की हाय बाबा, हा पण बैल आपल्या बैलाच्या नंतर पळतोय. बकासूरमध्ये देव आहे हे तुम्ही मानता का? हो, 100% मानतो. आम्ही रोज घरी पूजा करतो त्याची सकाळी. तुमचा एखादा असा अनुभव की बकासूरमध्ये देव आहे असा? नाही, मग आमचं सगळंच बदललं हो त्यांनी. म्हणजे सगळं म्हणजे आम्ही कोणत्या परिस्थितीत होतो, आज आमच्या काय सगळं बदलून टाकलं बैलाने आमचं. बरोबर आहे. शून्यापासून तर बकासूरने आमची जी कामं अडकलेली सगळी म्हणजे जेव्हापासून आम्ही याची सेवा करतोय ना, तर सगळं पॉसिबल झाले. आज आम्ही म्हणजे चांगल्या स्टेजवर आहे. आज आमच्या म्हणजे नाही का कुठली काही गोष्टीची कमी नाही आम्हाला. बरोबर आहे. एखाद्या वेळेला असे येते की बकासूर फॅनवर म्हणजे बकासूर फॅनवर या कोणावर तरी टीका केली जाते आणि त्यांना उत्तर बकासूर फॅनच देतात, आपल्याला द्यायची गरज नाही. त्याबद्दल काय सांगा? आता म्हणलं ना, मी म्हणलं की आपल्याला उत्तर द्यायची गरज नाही, आपण कमेंट बॉक्स बघत पण नाही. बरोबर. आपला बैल करून दाखवतो, त्यातच आपण हे. आणि एक मनाला अशी खंत अशी वाटणारी गोष्ट, पेडगावच्या मैदानात बकासूरची हॅट्रिक होणार होती पण ती नाही झाली, त्याबद्दल काय सांगाल? नाही, ठीक आहे ना, चढते काय असतं, नशिबात नव्हतं आपल्याला नाही झाली. पण आज पेडगावमध्ये 1000 गाडी होती, इथं 1000 गाडी, 100 गाडी इथेही झाली, तिथेही 100 गाडी झाली, 10 सेमी तिथेही झाली, इथेही झाली. बरोबर. ती सर भरून काढली ना. देवाने बी एवढ्या गाड्या नोंद करून घेतल्या आज की आज बकासूरची फॅमिली अशी नाराज नाही झाली पाहिजे. पेडगावला जी नाराज झाली ती आज त्यांच्या डबल आनंद आहे त्यांच्या चेहऱ्यावरती. बरोबर आहे ना. काही जण असं देखील विचारतात की समजा मैदानात जेव्हा बैल येतं की तेव्हा आपण फोटो वगैरे लगेच काढून न देते, याच्या मागचं नक्की कारण काय? आपल्याला काय होतं, बाकीच्यांची बैल इथल्या जवळपासची आहेत, 50-60 किलोमीटरच्या आसपास सगळी बैल आहेत. आपला एकमेव बैल आहे, तो एवढा लांबून येतो. बरोबर आहे. आणि आपल्या बैलाला प्रवास सहन होत नाही, म्हणजे नाही का, प्रवास येणं परत लगेच गाठाला पळणं. आपण काय होतं 1 ते 20च्या आसपास कधी बी पळून घेतो लगेच, बैलाला आराम भेटतो. त्यामुळे थोडंसं थांबवलं जातं की पोरांकडून की नंतर काढू. पण आज फायनल झाल्याच्या नंतर प्रत्येकाला फोटो काढून दिले. यामध्ये फॅन्सना तुम्ही काय सांगाल की कोणत्या पद्धतीचा राग वगैरे नका? नाही, प्रत्येक पहिल्यापासून सांगितलं राग येत नाही फॅमिलीला. ज्यांना माहित नाही ते येतात थोडेसे, मग ते थोडंफार पोरांकडून काय होत असेल त्याच्या वतीने मी माफी मागतो. पण बैलाला आराम झाला तर बैल काय करू शकतो ते बघितलंय सगळ्यांनी. बरोबर आहे. तर आज आपल्या भावंडांनी देखील गुलाल घेतलेलं, असं सर्जा झाला, मथुर झाला. तर आज प्रत्येक बैल आज जेवढे 10 गाडा मालक होते ते सगळे गुलाला ते आनंद आहे की प्रत्येकाच्या कपाळाला आज गुलाल आहे. आणि आज आपण समजा विरोधात समजा काही बैलांसोबत पडलो तर कधी ती आपल्याला जोडी देखील जुळून दिसते काय? ती बैल घरची बैल उद्या म्हणलं तरी पळू शकतात. आणि नियोजन नक्की कोण बघतं? असं नियोजन भाऊ बघतो मोठा, संतोष साळुंखे. आणि ते बहुतेक मैदानात जास्त येतच नाही मैदानात ते. मग असं कसं बिना मैदानात येता कसं काय पॉसिबल आहे? काय जो अभ्यास आपण इथं करतो तो घरी बसून केलेला आहे त्यांनी केलेला आहे. हो. त्यांच्या नियोजनाबद्दल काय 2 शब्द सांगाल? नियोजनाचं आता महाराष्ट्रामध्ये तर भाष्य देतो, सांगून 1 नंबर केलाय माळशिरसला. दादा एक शेवटचा प्रश्न, तुम्हाला वाटतंय का परत बकासूर सारखा नंदी आपल्या दावणीला होईल? नाही, एकच होतो. ज्याचं मन साफ आहे त्याच्या नक्कीच दावणीला. दावणीला. ठीक आहे दादा, चला धन्यवाद. धन्यवाद.